नमस्कार, माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असतो. त्याच्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांना शेअर करा, म्हणजे ही अतिशय महत्वाची माहिती हे आपल्या मित्र नातेवाईकांपर्यंत पोहोचते. आजचा विषय सुद्धा खूप जबरदस्त महत्वाचा आहे की आज बघा, सर्वसाधारण समाजामध्ये 70 ते 80% जे गुन्हे आहेत ते खोटे गुन्हे नोंदवले जातात आणि त्या खोट्या गुन्ह्यात लोक अडकवली जातात. तर त्या खोट्या गुन्ह्यापासून कसं सावध राहायचं, किंवा एखाद्याने जर खोटा गुन्हा केला तर त्याला काय शिक्षा मिळते कायद्यामध्ये, किंवा खोटी माहिती दिली, खोटा पुरावा दिला, किंवा एखाद्याचे अब्रू नुकसान केलं तर या लोकांना काय शिक्षा मिळते, तर हे आज आपण याच्यामध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, तर सर्वात प्रथम, एखाद्या व्यक्तीने जर दुसऱ्या व्यक्तीवर खोटा गुन्हा दाखल केला तर त्याला इंडियन पिनल कोड म्हणजे IPC 211 कलम, जे की कलम फक्त खोटा गुन्हा म्हणजे खोटा गुन्हा जे नोंदवतंय त्याला शिक्षा देण्यासाठी नसून जो निर्दोष आहे त्या पक्षाचे रक्षण करणारा हा IPC 211 म्हणजे इंडियन पिनल कोड, जे चालू सध्याचं BNS भारतीय न्याय संहिता 211 नुसार त्याला अशी तरतूद केलेली आहे की त्याला त्याच्यामध्ये 2 वर्षाची शिक्षा दिलेली आहे आणि दंडही दिलेला आहे, आणि अदरवाईज दोन्ही होऊ शकतं. आणि दुसरी गोष्ट, जर गुन्ह्याचं स्वरूप तीव्र असेल किंवा गंभीर असेल, म्हणजे तिथे बलात्कार झाला असेल किंवा खून झाला असेल किंवा चोरी झाली असेल, मोठा डाका पडला असेल, हे अशा बऱ्याच गंभीर गुन्ह्यामध्ये याच्यामध्ये 7 वर्षाची शिक्षा, जे कोणी खोटे आरोप करतात. त्यानंतर मित्रांनो, बरीच लोक ही खोटी माहिती देतात, म्हणजे एखाद्याच्या विषयी ज्याने गुन्हा केला नाही तरी त्याच्याविषयी खोटी माहिती दिली जाते. हे IPC म्हणजे धारा 203 याच्या खाली त्याला 2 वर्षाची शिक्षा आणि दंड हे दोन्ही या ठिकाणी प्रोव्हिजन केलेलं आहे. कारण इथे काय होतं की बरीच लोक काय करतात, याने हा गुन्हा केलाय, तो गुन्हा केलाय असं सांगून मोकळे होतात आणि तपासाची दिशा भूल होते. त्याच्यामुळं याच्यामध्ये अशी जी खोटी कोण जी माहिती देतात त्याला IPC 203 नुसार 2 वर्षाचा ची शिक्षा आणि दंड हे दोन्ही होतं. त्याच्यानंतर मित्रांनो, बऱ्याच वेळा काय होतं की काही लोक काय करतात, खोटे पुरावे देतात. आता समजा एखाद्या स्त्रीवरती बलात्कार झालेला आहे आणि त्या डॉक्टरने ते सर्टिफिकेट चेंज केलं, तर त्याला इंडियन पिनल कोड 192 नुसार हे जे खोटा गुन्हा जो म्हणजे खोटा पुरावा जो त्याने दिलेला आहे, किंवा अशा पद्धतीचे खोटे पुरावे दिले जातात, किंवा एखाद्याचा खून झाला आणि एखादं शस्त्र सापडत नसेल तर एखादं कुठलं तरी भूल थापा करून एखादं शस्त्र दिलं एखाद्याने, तर त्यावेळी त्यांना तिथे सुद्धा 2 वर्षाची शिक्षा आणि दंड हे दोन्ही होतं. आणि जर गुन्हा गंभीर स्वरूपाचा असेल तर याच्यामध्ये सुद्धा 7 वर्षाची शिक्षेची तरतूद या ठिकाणी सरकारने केलेली आहे. त्याच्यामुळे मित्रांनो, या ठिकाणी कुणीही खोटे आरोप कुणावर घेऊ नका. आता दुसरी गोष्ट याच्यामध्ये आणखी काय की काही लोक काय करतात, सरकारी अधिकारी असेल किंवा पोलीस असतील, यांना काय करतात, यांना खोटी माहिती पुरवतात. तर तिथे त्याला काय होतं की धारा 182 IPC 182 नुसार त्याच्यामध्ये त्याला अशी खोटी बातमी दिल्यामुळे किंवा खोटी माहिती दिल्यामुळे 6 महिन्याची शिक्षा होते. त्यांच्या कार्यामध्ये अडथळा आणला जातो, त्याच्यामुळे त्याला तिथे 6 महिन्याची शिक्षा आणि दंड किंवा हे दोन्ही आहे. आता तिसरी गोष्ट, एखाद्या व्यक्तीवरती ज्यावेळी खोटा आरोप केला जातो त्यावेळेस त्याची समाजामध्ये जी प्रतिष्ठा आहे ती पणाला लागलेली असते, म्हणजे तिथे त्याचा अब्रू नुकसान भरपाईचा तो दावाही लावू शकतो. त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे कलम 499 आणि कलम 500 IPC 499 IPC 500 या 2 कलमाच्या आधारे पुढच्या व्यक्तीला 2 वर्षाची शिक्षा किंवा दंड असे बऱ्याच प्रकारच्या प्रोव्हिजन या ठिकाणी केले आहेत. आणि मित्रांनो, आज सर्रास काय होतं की 354 म्हणजे काय होतं की महिलेला अश्लील वर्तन करणे, महिलेशी अश्लील वर्तन करणे, किंवा तिला स्टॉकिंग करणे, तिचा पाठलाग करणे, किंवा एखाद्या मुली चाललेल्या असतात शाळेमध्ये किंवा कुठं कॉलेजमध्ये चाललेल्या असतात, त्यांना अश्लील इशारे करणे, किंवा काहीतरी त्यांना अर्वाच्य बोलणे, किंवा त्यांना लज्जा निर्माण होईल अशा पद्धतीचं बोलणे, किंवा त्यांना फोनवरून अशा पद्धतीचं बोलणे, अशा लोकांवरती म्हणजे हे जे गुन्हे आहेत 354च्या अंडर, ह्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत, ह्याच्यामध्ये काय होतं की आज बरेच खोटे गुन्हे पोलीस स्टेशनला तुम्हाला सर्रास रोज दाखल झालेले दिसतील.
कारण इथे काय होतं की इथे 354 म्हणजे ही स्त्रीच्या संदर्भातली ही एक आयपीसीचं कलम आहे आणि ते जबरदस्त कडक आहे मित्रांनो. पण याच्यात जरी खोटा आरोप सिद्ध झाला तर त्याच्यात सुद्धा ज्यांनी कोणी आरोप केलेला आहे त्याला शिक्षेची आणि दंडाची या दोन्हीची सुद्धा तरतूद केलेली आहे. आता बऱ्याच वेळा आपण पाहतो की सोसायट्या असतील किंवा काही प्रायव्हेट रस्ते असतील, बंगलो असतील, तर तिथे काय होतं की रस्ता अडवणे, गाड्या लावणे, दुसऱ्याच्या दारात पाणी टाकणे, कचरा टाकणे किंवा त्यांच्या रांगोळ्या विस्कटणे, असे बरेच काही खोडील कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी केले जातात. तर याच्यात सुद्धा मित्रांनो काय होतं की ह्या आता याला कायद्यामध्ये काय असतं की याला फक्त एनसी दिली जाते. एक सर्वसामान्य एक समज म्हणून एक पेपर लिहिला जातो. त्याच्यातून एकदा दोनदा तीनदा चुकल्यानंतर त्याच्यावरती तहसीलदार समोर 107 आणि चॅप्टर केस केली जाते आणि त्याच्यात त्याच्याकडून लिहून घेतलं जातं बॉन्डवर की येणाऱ्या 1 वर्षामध्ये किंवा येणाऱ्या 2 वर्षामध्ये मी ह्या सदर व्यक्तीस काही जरी म्हणजे शिवीगाळ केली किंवा काही हाणमार केली किंवा त्यांना त्रास दिला तर याच्यामध्ये त्याला त्यानंतर चॅप्टर नंतर याच्यामध्ये शिक्षेची तरतूद आहे. परंतु याच्यात सुद्धा आज सर्रास खोटे गुन्हे दाखल होतात. मग तुमच्या कुठल्या पोलीस अधिकाऱ्याशी ओळखी असल्या त्यांना धरून तुम्ही पुढच्याला काय करताय की पुढच्यावरती दे धडक आरोप टाकता. मग कुठल्याही आता कसं असतं सर्वसामान्य माणूस पोलीस म्हटलं की थोडासा भीती किंवा संशयाने पाहतो की काय असेल आणि काय नसेल. आणि कायद्याचं कसं असतं त्यांच्या हातात पेन दिलेला असतो त्याच्यामुळे ते जे लिहितील हे नंतर तुम्ही कोर्टात सिद्ध करू शकता की मी दोषी आहे का नाही. परंतु तात्काळ तिथं गुन्हा नोंदवला जातो. ह्या बऱ्याच घटना सर्रास पैसे देऊन केल्या जातात मित्रांनो. ही एक खूप मोठी समाजाची खंत आहे. सर्रास आज कुठेही काही राहिलेलं नाही. सर्रास पैसे देऊन ह्या खोट्या केस केल्या जातात आणि एखाद्याला अटकवलं जातं. कित्येक लोक आज येरवडा जेल म्हणा किंवा नाशिक जेल म्हणा, आर्थर रोड म्हणा, मुंबईच्या जेल असतील, आज इथे कित्येक लोक खोट्या गुन्ह्याच्या शिक्षा भोगत आहेत. म्हणजे त्याच्यात 376 असेल, खून असेल किंवा चुकून काहीतरी घडलं असेल किंवा त्याला गुंतवलं गेलं असेल किंवा त्यांनी एखाद्याला जर थोडासा भेटला असेल, तर असे सर्व जे काही गुन्हे आहेत याच्यामध्ये लोक सर्रास नावं घेतली जातात. आता एखाद्याने समजा जर सुसाईड केली म्हणजे आत्महत्या केली तर त्याच्यामध्ये जर त्याने चिठ्ठी लिहून ठेवली, एक 4-5 लोकांची नावं जर लिहून ठेवली, तर पोलीस खाते कुठलाही विचार न करता अगोदर त्या लोकांना ताब्यात घेते आणि डायरेक्ट त्यांची एंट्री पोलीस स्टेशन, मॅजिस्ट्रेट कोर्ट आणि त्याच्यानंतर जेलमध्ये. इथं पाहिलं जात नाही त्याने केलंय ना. तिथं असं धरलं जातं की मेलेला माणूस कशाला खोटं बोलेल. मग त्याची तपासणी अधिकाऱ्यांनी तयार होऊन मग ती प्रॉपर तपासणी केली जाते आणि त्याच्यातून मग जर हे निर्दोष असतील तर यांना जामीन होतं आणि त्याच्यानंतर ती केस दिवसेंदिवस चालत राहते. लाखो करोडो केस आज भारताच्या कोर्टामध्ये पडून आहे. तरी लोकांचा एकसारखा सपाटाच चालू आहे खोटे गुन्हे नोंदवायचा. त्याच्यामुळे खोटे गुन्हा जर तुमच्यावर कोणी नोंदवत असेल तर त्यासाठी त्याचे ते आरोप आपल्याला सिद्ध करून त्याची शिक्षा मागता येते. तुम्ही डायरेक्ट वकिलामार्फत कोर्टामध्ये ऍप्लिकेशन करू शकता आणि त्या पद्धतीचा त्याचा आरोप सिद्ध करून त्याला ही सर्व शिक्षा जी सांगितलं 2 वर्ष, 7 वर्ष, 6 महिने, वर्ष काय असतील त्या शिक्षा ह्या तिथे आपण त्याला देऊ शकतो. त्याच्यामुळे खोट्या गुन्हे जे टाकतात त्यांना भ्यायचं काही कारण नाहीये. तुम्ही जर केलेलंच नाही तर त्याला भ्यायचं कारण नाहीये. कारण एखाद्याने खोटी साक्ष जरी दिली की खोटा पुरावा जरी दिला त्याला सुद्धा इथे या ठिकाणी 2 वर्षाची शिक्षा केलेली आहे. त्याच्यामुळं सर्व नागरिकांनी किंवा आपल्या युट्यूबच्या फॅमिलीला एक आणखी थोडीफार माहिती असावी कायद्याची. कारण काय होतं ग्रामीण भाग असो, शहरी भाग असो, माणूस पोलीस म्हणलं की थोडा दप्पून 1-2 पावले मागं सरकतो. कारण त्यांची ट्रीटमेंट तुम्हाला माहिती आहे. ते काय आपल्याला सांगायची गरज नाही. त्यांची भाषा तुम्हाला माहिती आहे. तुम्ही एखाद्या वेळेस पोलीस स्टेशनला गेला असाल तर तुम्हाला अनुभव सुद्धा असेल त्यांच्या भाषेचा की एखाद्याकडे अशा नजरेने पाहिलं जातं की तो खूप मोठा गुन्हेगार आहे. एखाद्या चांगल्या व्यक्तीला सुद्धा अशा बेकार ट्रीटमेंट मिळतात तिथे. त्याच्यामुळे मित्रांनो खचून न जाता अभ्यास वृत्तीने आपण कायद्याचं आपल्याला थोडंफार ज्ञान असणं गरजेचं आहे.
त्याच्यानंतर त्यांना तिथे कळतं. साधा चौकीतून फोन आला तरी माणूस भीतो. अजिबात भ्यायची गरज नाही. तुम्ही काय कुणाचा खून केलाय का? तुम्ही काय कुणाचा मर्डर केलाय का तुम्हाला घाबरायला? हे छोटे छोटे जे खोटे गुन्हे टाकले जातात, बऱ्याच लोकांवरती टाकले जातात. त्यातल्या त्यात 354 जो आहे, जो महिलांचा गुन्हा आहे, तो सगळ्यात जास्त वापरला गेलेला आहे. म्हणजे मी एकदा करमाळा पोलीस चौकीला गेलो होतो, तर तिथे असं सहज माझं बोलणं झालं होतं तिथे साहेबांशी एका. तर त्यांनी सांगितलं की हे इथे आमच्या इकडे आता रोजच यायला लागले, असं म्हणजे खेडेगावातून सुद्धा हे प्रकार होऊ लागलेले आहेत. आणि 354 काय एकदा आळ घेतला त्याला काही काही विषयच नसतो. त्याच्यात सुद्धा लास्ट 2 वर्षाची शिक्षा आहे जर प्रूव्हन झालं तर. त्याच्यामुळे माणूस घाबरतो आणि मग पुढची व्यक्ती पैसे मागते, द्या 2 लाख, द्या 4 लाख, द्या 5 लाख, घेतो केस मागे. काही काही लोक 10-10, 15-15 हजारासाठी सुद्धा या केस मागे घेतात. एवढी म्हणजे भयानक दुर्दशा झालेली आहे. त्याच्यामुळे मित्रांनो, कायद्याला भ्यायचं नाही. कायदा हा समजून घ्यायचा, अभ्यासू वृत्तीने त्याला हँडल करायचा. वकिलाचा सल्ला घ्या, पण असं एकदम घाबरून जायचं नाही. कुणी आज सर्रास तुम्ही सुद्धा कोणावरही खोटे गुन्हे दाखल करू शकता, मात्र जर ते सिद्ध झाले नाही तर शिक्षेला तुम्ही तयार राहायचे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये लिहा, कारण आपण असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आपल्या युट्यूबच्या फॅमिलीसाठी आणत असतो. आणि आवडला तर लाईक करा, शेअर करा, आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू